राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये काल झाला आणि तरुण पिढी ही भाजपावर किती बिथरलेली आहे याचं एक ठळक असं प्रदर्शन अवघ्या उभ्या देशानं पाहिलं. पहिला झटका तर जंतर मंतरवर बसलेलाच आहे केंद्र सरकारला, भाजपाला. त्यानंतर आता छात्रों की गुंज. तरुणाईचा हा आवाज दिल्लीच्या तख्ताला हादरे देणारा नक्की आहे. कालच्या पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये भर व्यासपीठावरून तरुण मुली काय काय बोलल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ असं सांगणाऱ्यांच्याच विरोधामध्ये देशाच्या या लेखी बोलत होत्या, बोलत आहेत आणि त्या आता बोलत सुद्धा राहतील. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आणि अलीकडे जर आपण पाहिलं मागच्या काही वर्षापासून तर राहुल गांधी यांना मिळणारा हा प्रतिसाद सतत वाढवत चाललेला दिसत आहे आणि हे कोणाला नाकारता सुद्धा येणार नाही. अहो, ज्याला पप्पू पप्पू म्हणून हिणवलं त्यात आता त्यानंच भाजपाचा घाम काढायला सुरुवात केली. भाजपालाही आता या पप्पूची दखल घेणं भाग पडत आहे. पुण्यातल्या कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये बराच राडा झाला. पण कुणी आणि कशासाठी घडवला हा राडा? राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाचा धसका नेमका कुणी घेतलेला होता? बरं, हे सगळं काही एवढ्यावर थांबलं नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितलं, या कार्यक्रमाला म्हणे येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला 30 ते 35 हजार रुपये दिले. आणि बघा आता हे कुणी सांगावं? भाजपनं. भाजपच्या सभांना गर्दी व्हावी म्हणून काय काय केलं जातं हो, आणि हे कोणाला माहित नाही असं तरी आहे का? भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी काही व्हिडिओ सार्वजनिक केले. व्हिडिओ एआयच्या सध्याच्या जमान्यामध्ये असली व्हिडिओ सोडा, थेट पुरावे देऊन टाका ना. ते जे कोण दोन बोलताना जे सांगितलेलं आहे त्यांनी तो ऑडिओ, अहो तुम्हाला ती ऑडिओ क्लिप देऊ शकतात, मग त्यांनाच थेट आणायचं पत्रकार परिषदेमध्ये आणि काँग्रेसला उघड पाडून टाकायचं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आरोपाची पडताळणी करू, जरूर करावी, करा. अशा पडताळणीसाठी त्यांना कोणीही रोखलेलं नाही. पण भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन सभेला माणसं आणलेली होती. ज्यांना पैसे दिले त्याच लोकांनी याची कबुली भर कॅमेऱ्यावर दिलेली होती. काय झालं पुढं? अशा कुठल्याच घटनेची पडताळणी करावी असं त्यावेळी का नाही वाटलं बरं? म्हणजे हे कसं झालं? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही म्हण इथं बघा बरोबर अगदी चपलक बसते. भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांना घाबरलेला आहे असं काँग्रेसनं आता पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्ष राहुल गांधीच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले असून त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. हे आरोप खोटे असून एक फेक व्हिडिओ तयार करून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रतिदावा काँग्रेस नेत्यांनी असा केलेला आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तर काय म्हटले बघा, ते एका मूर्ख प्रवक्त्यानं हा आरोप केलेला आहे. अरे महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यानो थोडी तरी शरम बाळगा. फेक व्हिडिओ करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचं. नाना पटोले तर म्हणाले, या सगळ्या प्रकारावरून एकच लक्षात येतं, राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्ष किती घाबरलेला आहे. त्यामुळं त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे. आता बघा, या काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, त्यांनी तर आणखी एक वेगळा मुद्दा काल समोर आणलेला होता. त्यांनी एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये ते काय म्हणाले बघा. त्यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात, नीट बघा, हा आहे भाजपाच्या रडीचा डाव, ही आहे
घाबरलेली भाजपा. त्यांनी पुणे मेट्रोवरून भाजपाला लक्ष केलं. ज्या मेट्रोचा भाजपाकडून प्रचंड गाजावाजा केला जातो, ज्याच्या प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनासाठी स्वतः नरेंद्र मोदी यांना यावं लागतं, ती पुणे मेट्रो गेल्या 1 तासापासून बरोबर सभास्थळाच्या समोर एकाच ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे, असं जगताप यांनी म्हटलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये. जननायक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शक्ती पुण्यात एकत्र आलेली आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या प्रचंड यशामुळं भाजपच्या सत्तेची खुर्ची हादरली आहे. यामुळं बहुधा सत्ताधाऱ्यांचं मानसिक संतुलनही बिघडलेलं आहे, असा दावा या प्रशांत जगताप यांनी केला. छात्रों की गुंज या कार्यक्रमाला येण्यासाठी या मेट्रोचा वापर नागरिकांनी करू नये. सभेला पोहोचण्यासाठी नागरिकांना त्रास व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपने केलेले हे कृत्य हास्यास्पद आहे, असा थेट आरोप सुद्धा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. खरं तर या आरोपांचीही मग पडताळणी करायला व्हायला हवी. ही पडताळणी पण कोण करणार? आणि समजा कुणी केली म्हणजे केल्यासारखं दाखवलं तरी त्याचा निष्कर्ष काय निघणार हे आम्हाला माहिती आहे. कारण कोण करणार याची पडताळणी, कोण करणार याची चौकशी? आता बघा, राहुल गांधीच्या या कार्यक्रमाला आलेल्या या मुली, शाळकरी मुली, या मुली पैसे घेऊन आल्याचा आरोप भाजपाने केला. म्हणजे त्यांनी या तरुण मुलींचा सुद्धा अपमान केला. तरुण पिढी विकली जाते असं तर यांना म्हणायचं आहे का? पैसे देऊन माणसाची गर्दी करता येईल हो, पण त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तता कुठून आणणार? बघा, त्या राहुल गांधीच्या पुण्याच्या कार्यक्रमातील मुलींची उत्स्फूर्तता बघा. पैसे देऊन अशी उत्स्फूर्तता येत नसते. पैसे फेकून अशी उत्स्फूर्तता कुठल्याही नेत्याला, कुठल्याही सभेत, कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधीही मिळणार नाही. गर्दी जमेल. उलट बघतो आपण काय होतं, पैसे देऊन आणलेली माणसं सभास्थळावरून निघून जाताना, भाषण सुरू असताना निघून जाताना आपण पाहिलेले आहे. काल काय घडलं? राहुल गांधींना या मुली जाता जाऊ देत नव्हत्या आणि या मुलींच्या डोळ्यामध्ये राहुल गांधी बद्दल असणारी आपुलकी किती आहे हे सुद्धा स्पष्ट दिसत होतं. पण चला, तरीही असं हे होणारच, होत असतं, राजकारण आहे. पण मित्र हो, राहुल गांधी यांच्याकडं आता नवी पिढी किंवा आता जुन्यासह नवी पिढी सुद्धा आकर्षित होत आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा मित्रांनो. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.